मी तुम्हाला सांगतो 95 साली महाराष्ट्रात सत्तांतर झालं तोपर्यंत शरद पवार मुख्यमंत्री होते आणि 2095 पासून 2004 मध्ये केंद्रात कृषी मंत्री होईपर्यंत शरद पवार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेता होते. म्हणजे काय होते तेव्हा भाऊ तोरसेकर ज्येष्ठ पत्रकार आहे म्हणजे तो रिटायर झालाय आता कुठेही संपादक वगैरे नाही हे सांगायचं नाही म्हणून ज्येष्ठ लावायचं. तर ही जी शब्दाचा एक गुळगुळीतपणा होतो त्यातून हे सगळं बिघडत गेलेलं आहे. तर समोरचा आज तुम्ही आजच्या निवडणुकीची परिस्थिती बघा ना. तुम्हाला मला सगळ्या जगाला माहिती होतं की 2024 साली लोकसभेची निवडणूक होणार आहे. मग फक्त 10 महिने आधी जून 2023 मध्ये इंडिया आघाडी बनवायचं काय कारण होतं? तुम्ही 5 वर्ष आधी बनवू शकत होता. आणि आत्ता प्रश्न काय विचारला जातो, मला आत्ता बसलो तर ते आमच्या अमृतने कोणाचा तरी एक प्रश्न विचारला की एवढं जर मोदींना यश मिळणार आहे तर कशाला फोडाफोडी चालली. आता गल्लत कशी होते बघा, समजुतीत गल्लत कशी होते, पटकन तुम्हालाही पडेल रे एवढं मिळणार आहे मोदींना परत तिसऱ्यांदा मिळणार, सगळे सर्वे सांगतायत, सगळे ॲनालिस्ट सांगतायत, मग फोडाफोडी कशाला. किती लॉजिकल प्रश्न वाटतो बघा, पण जरा डोळसपणे बघा. आणि हाच प्रश्न माझी बायको जी मेरिटमध्ये सातत्याने आलेली आहे तिने मला विचारला की हे असं कशाला म्हणून. मी तिला तोच प्रश्न उलटा विचारला. म्हटलं एक सांग की तू शाळेमध्ये कॉलेजमध्ये प्रत्येक वेळेला पहिली येत होतीस, मग तू शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास का करत होतीस, का करत होती? तुला नापास व्हायची भीती नव्हती ना, पण तू पास होण्यावर समाधानी नव्हतीस, तू फर्स्ट क्लास मिळण्यावर समाधानी नव्हतीस, तू डिस्टिंक्शन मिळवण्यावर समाधानी नव्हतीस, तुला टॉपर व्हायचं. तेव्हा आत्ता मोदी शहा काय करतायत, त्यांना टॉपर व्हायचं. त्यामुळे मग फोडाफोडी कशाला चाललंय, एवढं सगळं झालंय असं म्हणणारे पहिली दुसरीत पण गेलेत की नाही अशी मला शंका येते. मोदी नुसतं सरकार नाही आणणार आहे, मोदी या देशामध्ये स्थित्यंतर आणेल, सत्तांतर नाही आणणार. सत्तांतर होणारच आहे, स्थित्यंतर आणेल. ज्या माणसाने 11 वर्षामध्ये जगाला विसरायला लावलं की गांधीनु गुजरात, नाव इट्स मोदीनु गुजरात, तो नेहरू गांधींचा भारत हे जगाला विसरायला लावेल. आत्ता काय चाललंय, हे भविष्य वर्तवलेलं नव्हतं, हे राजकारणाचं असेसमेंट होतं की मोदीची प्रकृती काय, मोदीचा स्वभाव काय, मोदी हा माणूस कसं राजकारण करू शकतो. आपण जेव्हा विश्वगुरू वगैरे बोलतो ना, तेव्हा तुम्ही तिकडे बघा की आज जगासमोर काय परिस्थिती आहे. इथे पुण्यात 14चे निकाल लागवले तेव्हा एक मोठे लेखक विचारवंत आहेत पुण्यातले, पुरोगामी आहेत, ते मला भेटायला आले होते. म्हणे तुमचं एक बरोबर आलं, मान्य आहे म्हणे, पण मोदींनी अपेक्षा खूप वाढवून ठेवल्यात. 5 वर्षात त्या पूर्ण करणं अशक्य आहे. त्यामुळे 5 वर्षानंतर मोदी काय करतील. म्हटलं 5 वर्ष संपायचे, सोडून द्या. आत्ता मला एक सांगा की तुम्ही मोदीला मत दिलं, हे म्हणाले मी कशाला मोदीला मत दिलं, मी मोदीचा कट्टर विरोधक आहे. म्हटलं एक्झॅक्टली, आणि अपेक्षा तुमच्या आहेत. ज्यांनी मोदीला मत दिलंय त्यांच्या काहीच अपेक्षा नाहीत, आणि जे मोदींना मतच लोक देणार नाही म्हणत होते ते सांगतात मोदींना कुठच्या अपेक्षेने मतं दिली. आहे की नाही गंमत. मी मला सांगितलं ना, आपली नव्याने ओळख होते. जसा मोदीला मतं का दिली हे बरखादत आणि राजदीप सरदेसाईला कळतं. यासाठी तुम्हाला लोकांनी मतं दिलेली नाहीत हे तू कोण सांगतो, तू देणारच नाही बोलला होता. आणि त्यामुळे मग या लोकांचं असेसमेंट जे चुकत जातं ते तिथे चुकत जातं
की त्यांना मोदी कोण आहे माहीत नाही. माहीत आहे तो वेस्ट इंडिजला आपण हरवतो, एक जात सगळे गोरे आहेत ते. कळलं तुम्हाला प्रॉब्लेम? वेस्ट इंडिजमध्ये गोरे नसतात हे सुद्धा माहिती नाही. ते वेस्ट इंडिजच्या टीमला क्रिकेटमध्ये हरवणार आहेत. इंडिया आघाडी बघता ना तुम्ही मित्रांनो. का विस्कटली माहिती आहे तुम्हाला इंडिया आघाडी? सोपी गोष्ट आहे. खरे खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेत. कसा येतो मोदी बघतो, त्याला असा हरवतो, तो बॅट फिरवते जाण तिकडे, त्याला कोणीतरी बॉल टाका ना, हे कॉमेंट्रीतून त्याला हरवणार आहेत. टीव्हीच्या चॅनेलच्या डिबेट जिंकून त्यांना वाटतं मोदींना हरवणार. प्रॉब्लेम तिथे होतो मित्रांनो. तुम्हाला लढायचं असेल तर मैदानात उतरावं लागेल. म्हणजे पहारेकऱ्यांचे नातू पहारेकरी झाले, राजाचा नातू राजा झाला, पहारा चालू आहे. कोणाला कशाला माहित नाही, आपल्याकडे पणतू पंतप्रधान व्हायला निघालाय. एक काँग्रेसवाला उत्तर देईल कशाला काय माहिती म्हणते. नेहरूंचा खापर पडतो, इंदिराजींचा पडतो, सुरू होईल ना. आणि याला घटनेत बसवतात, त्यांना बापट म्हणतात. याला लोकशाही म्हणतात, त्यांना सर्वोदय म्हणतात. आपण रोज ऐकतो मित्रांनो, पाखंड कशाला म्हणतो, तो थोतंड कशाला म्हणतो. काल परवा तुमच्या नार्वेकरांनी जो निकाल दिला तो किती लोकांनी वाचला? बाकीच्यांनी सोडा, सुप्रियाताईंनी तरी वाचायला पाहिजे होता. तो निकाल आला, मी टी व्हीवर रिॲक्शन बघत होतो. त्या अँकरने सुप्रियाताईंना विचारलं, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? हा हा हा. कॉपी पेस्टला कसली प्रतिक्रिया द्यायची? हे सुप्रियाताईंचे शब्द आहेत, माझे नाही. कॉपी पेस्टला कसली प्रतिक्रिया द्यायची, हे पहिलं वाक्य. पुढलं वाक्य, मी माझ्या मतदारसंघामध्ये फिरते, मी निकाल वाचला नाही की ऐकला नाही. अरे मग कॉपी पेस्ट आहे कसं कळलं? ना अँकरला कळलं ना उत्तर देणाऱ्याला कळलं, आणि आपण बघतो. बरोबर आहे. यातून बाहेर पडण्यासाठी प्रतिपक्ष सुरू केला. जागता पारा हा त्यासाठी करावा लागेल. आपण कसं असतं मित्रांनो माहिती आहे का, आपण ऐकत राहिलो की हळूहळू विसरून जातो काय ऐकत होतो. ही सायकोलॉजी ज्याला म्हणतात, ती मानसशास्त्र, हे असं असतं की तुम्ही ऐकत राहता, विसरून जाता काय ऐकता. इतकं ते रुटीन होत जातं ना की त्यातलं गांभीर्य संपून जातं. मग प्रश्न पडतो की सुप्रियाताई ह्या कॉपी पेस्ट पटू आहेत की संसदपटू आहेत? कारण त्यांचे अदृश्य शक्ती कॉपी पेस्ट चालू आहे. प्रत्येक रिॲक्शनमध्ये बघता ना तुम्ही, अदृश्य शक्ती आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टीमध्ये मला एकदा सुप्रियाताईंचा फोन आला होता. मी त्या ब्लॉग लिहिला होता, दाखवायचे सुळे असं त्याचं शीर्षक होतं. तो वाचून त्यांचा फोन आला होता. मग ते बोलता बऱ्याच गोष्टी निघाल्या. त्यांना मी एक प्रश्न विचारला, की 2017 गोष्ट आहे, राष्ट्रपती निवडणूक व्हायची होती. मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही सोनिया गांधी बैठक बोलवतात UPAची, तुम्ही लोक जाता, तर तिथे बसून खाता काय? म्हटलं, ढोकळा खाता, शेव चिवडा खाता, मिसळपाव खाता, काय खाता? तुम्हाला हा काय प्रश्न झाला? म्हणे तिथे काय खाण्याचा काय संबंध झाला? म्हटलं कारण दुसरं काय करताना ऐकू येत नाही हो. 3 बैठका झाल्या आहेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या पक्षांनी बसून राष्ट्रपती पदाला सगळ्यांनी मिळून एक उमेदवार उभा करायचा हे ठरवल्याची 3 बैठकांनंतर बातमी येत नाही. म्हणून म्हटलं की काही वेगळं खायला मिळतं म्हणून जाता की काय?
त्या म्हणाल्या नाही नाही हो इतक्या पक्षांची सहमती व्हायला वेळ लागते. म्हटलं मग अवघड आहे. काय अवघड आहे? म्हटलं नाही राष्ट्रपती पदाचा माझ्या माहितीप्रमाणे एकच उमेदवार असतो. तो ठरवायला 2 महिन्यात 3 बैठका आणि तोही ठरत नाही तर 543 उमेदवार ठरवायला किती वर्ष लागतील? म्हटलं मी पण हयात नसेल तुम्ही पण असाल की नाही गॅरंटी नाही. म्हटलं राहुल कंवलने त्याला असा प्रश्न विचारला की मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, लेकिन क्या मोदी अटल बिहारी हो सकते? एक सेकंदात अशोक सिंघल म्हणाले बिल्कुल नहीं, नहीं होंगे. तो म्हणाले क्यों? तो वाजपेयी की पॉप्युलरिटी आप जैसे लोगों में है. फरक सांगतोय मी. त्यांनी काय सांगितलं, मोदी की अटल जी की पॉप्युलरिटी आप जैसे लोगों में है, मोदी की पॉप्युलरिटी नेहरू जैसी है. हा फरक लक्षात घ्या. नेहरू मतं आणतात. वाजपेयी उच्चभ्रू वर्गाला आवडत होते, पण तळागाळातून मतं आणण्याची क्षमता वाजपेयी सारख्या कुशल बुद्धिमान माणसाकडे नव्हती. हा फरक त्यांनी सांगितला होता. पण हा माझ्या डोक्यात शिरायला पण 2 दिवस गेले. तो काय म्हणतोय माणूस, म्हणून ते समजून घ्यायचं असतं. आपल्याला आवडो ना आवडो पण ते समजून घ्यायचं असतं. आणि बघा वाजपेयी 3 लोकसभा निवडणुकांमध्ये बहुमत आणू शकले नव्हते आणि मोदी 3ऱ्यांदा बहुमत आणणार आहे. हो, वाजपेयींचा भाषणाचा गुण घेतला पण नेहरूंचा मतं आणायचा गुण घेतला, हा मोदी असतो. आणि तो समजून घेतला तर मग तुम्हाला मोदींचं असेसमेंट करता येतं. पण तुमच्या डोक्यात जो आधीच मोदी आहे त्यानुसार जर असलेल्या मोदीकडे बघाल तर तुम्हाला तो मोदी कळत नाही. आणि त्यामुळे या सगळ्यांचे जे अंदाज असतात ते फसतात. त्याचं कारण ते असतं. परवाची गोष्ट आहे, अशोक चव्हाण भाजपत गेले. त्यांच्याबरोबर किती आमदार आहेत, काय 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 चर्चा होतात. पण अशोक चव्हाण गेले याचा शांत डोक्याने विचार करा की अचानक माजी मुख्यमंत्री आहे, त्याचे वडील मुख्यमंत्री होते काँग्रेसचे. शांतपणे विचार केला पाहिजे. त्यावर दुसऱ्या दिवशी अर्थातच सकाळी पत्रकार परिषद चालते रोज, कारण रोज मानव शरीर धर्म असतो, प्रातर्वेदी करावा लागतो. काल संध्याकाळपर्यंत होते व आज कुठे गेले, कसे गेले? पण आता बघा त्यामध्ये सुद्धा काहीतरी असतं, ते शोधायची इच्छा नाही. संजय राऊत म्हणाले की कालपर्यंत एकेका जागेसाठी उज्जत करत होते अशोक चव्हाण, 12 तासात गेले. मग अशा वेळेला अशोक चव्हाण गेले तर त्यांच्याबरोबर आमदार किती गेले हे बघायचं नसतं. अशोक चव्हाण काँग्रेस आणि महाविकास आघाडीची काय काय गोपितं घेऊन गेले बघायचं असतं. कालपर्यंत जो माणूस काँग्रेसला महाविकास आघाडीत किती जागा पाहिजे, कुठची जागा पाहिजे ही उज्जत करत होता, याचा अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी कशी कशी लढणार आहे या सगळ्या स्ट्रॅटेजीचे डिटेल अशोक चव्हाणांकडे होते आणि आता फडणवीसांकडे पोचलेले आहेत. ती बातमी असते.